प्रेमाने चिऊताई असं म्हणतो. त्याचबरोबर नुपाल शेठजी पाटील साहेब आणि इतर अनेक मान्यवर ज्यांचं या ठिकाणी आपण अतिथी कक्षामध्ये हार्दिक स्वागत करूया आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूपळच्या युद्धाकडे आपण वळूया. सामना सुरू होतोय तो उसळी वंडर्स आणि खारगाव वंडर्स या दोन संघामध्ये. उसळी वंडर्स म्हणलं तर रिजवान फहीम सेठ आणि निशादजी दवी सर या संघाचे संघमालक आहेत, तर खारगाव वंडर्स या संघाचे गोपीनाथजी गंभे सर संघ मालक आहेत. तर आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आपण या ठिकाणी पाहतात. गेले 2 दिवस आपण पाहिलं दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमध्ये या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अतिशय नावाजलेली क्रिकेट स्पर्धा वर्ष दुसरं जी पाहताय आझाद मैदान कुळूच्या या मैदानावर. तर जाऊया मैदानाकडे. सलामी जोडी मैदानामध्ये आहे ती सूरज पाटील आणि दीपक गंभे. डावाची सुरुवात करत आहेत पहिले षटक पॉवर प्लेचं जिथे 230 शॉट सर्कलच्या बाहेर आणि गोलंदाज आकाश तवसाळकर. पंचांच्या उजवीकडून हा पहिला चेंडू. मात्र इथे आपण पाहिलं सोयीचा इशारा येतोय. सोयीच्या माध्यमातून इथे मात्र खातं उघडलं गेलं ते एका धावेने खारगाव अंटर्स संघाचं. आणि सोयीचा चेंडू जेव्हा येतो ना तेव्हा आपल्याला लगेच आठवण होते मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज ज्यांनी 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी कधीच चेंडू सोयर फेकला नाही. इथे मात्र पहिला चेंडू सोयर आला. पुढचा चेंडू या ठिकाणी सूरज अपील केलं गेलं पंचांकडे. तर यावेळी आपण पाहिलं की पंच मात्र आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये कल्याणी घोरपडे सर जे ठाण्याचे आहेत, धनंजय कोळी सर ठाण्याचे आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले सतीशजी कुरुप सर मुंबई आणि नासिर शेख ठाणे जे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. खूप चांगलं योगदान त्यांनी दिलंय. हिरवगार मैदान हे या मैदानाचं वैशिष्ट्य आणि अतिशय सुंदर ही खेळपट्टी. वही आपण मैदानाकडे गोलंदाज तयार. यावी चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण क्षेत्ररक्षक पाहता शॉर्ट थर्डमॅनला मिस थोडंसं फील्ड केला. तो पण एक धाव पहिली धाव इथे बॅटच्या माध्यमातून चेंडूपळीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एका धावेने इथे प्रथम सूरज पाटील यांनी खातं उघडले. धावफलक धावल्या 2. माझ्यासोबत शुभम कानमोडी सर ठळबाजार गुणलेखकाची भूमिका निभावत आहेत. खूप चांगले योगदान आहे. निशान पाटील आमचे खानावचे जे सिव्हिल इंजिनियर आहेत. इमाद दुकानदार सर खैरा, वेदांत कंटक सर मल्याण यांचा आवाज देखील तुम्ही ऐकलात. आणि मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्रे विद्यानगर अलिबाग. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि वळी आपण मैदानाकडे. इथे मात्र एंड बदलतो गोलंदाज आकाश तवसाळकर. पहिले षटक हे पॉवर प्लेचं आहे जिथे आपण पाहिलं तर आता मात्र समोर फलंदाज असेल तो दीपक गंभे उजव्या हाताने फलंदाजी करतोय. शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट एक क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतात या ठिकाणी मिड ऑफ हिरोशन ऑफ साईडला. दरम्यान 8 ते 10 रनचा रनअप आहे. गोलंदाज तयार. रिव्हर्स स्वीप सुंदर फटकार इथे पाहायला मिळाला. चेंडू गेला तयार डीप पॉइंट वरून चेंडू येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा. खेळ वेळेचं बंधन या ठिकाणी आहे कारण 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात उसळी वंडर्स या संघाला. तर हा षटकार जेव्हा येतो ना दीपक गंभे यांनी पहिला चेंडू खेळला याची निश्चित मी आठवण देईन. वळूया पुन्हा एकदा खेळपट्टीकडे. यावेळेचा चेंडू आता माझा जमिनीकडे आपण पाहतात पंचांच्या जमिनीला समांतरीच्या धावा येतात. अवांतर 1 धावेचे योगदान. धावफलकात वाढ होते ती 9च्या घरामध्ये. जेव्हा षटकार पहिला चेंडूवर येतो तेव्हा आपल्या आठवण होते वेस्ट इंडिज संघाच्या ख्रिस गेलची ज्याने सुरुवातीच्या काळामध्ये भंगार गोळा केलं, भंगार विकलं, परंतु षटकाराने खातं उघडलं हे इतिहासात नोंद केलं गेलं. पुन्हा रिव्हर्सचा फटका. या ठिकाणी पंचांचा बोट आकाशाकडे फलंदाज बाद आणि पहिला धक्का बसलाय. दीपक गंभे या ठिकाणी मात्र मैदानातून परत आहेत आणि पहिलं यश मिळते ते उसळी वंडर्स या संघाला. रायगडाची शान शिखा पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. आकाश तवसाळकरचा चेंडू अतिशय चांगला चेंडू इथे आपण पाहायला मिळतं. साधारणतः गुडलेन स्पॉटच्या जवळ होता. यावेळी मात्र एक मोठा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज दीपक गंभेने. या ठिकाणी मात्र तो बाद होऊन परततोय आणि निश्चितच एक चांगलं यश इथे मिळालं. एक गडी बाद धावफलकावर धावा आल्या त्या 9 आणि नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर येते फलंदाज सौरभ. खरं तर 3रा क्रमांक हा भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा क्रमांक असं म्हणलं जातं. 1971 मध्ये जर आपण गेलं तर अजितजी वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी इंग्लंड भूमीमध्ये आणि वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिज भूमीमध्ये हरवलं होतं तिथे दिलीपजी वेंगसरकर
हे तिसऱ्या क्रमांकाचे निश्चित एक कर्नल या नावाने ज्यांना आपण संबोधलं जातं. त्यानंतर आपण पाहिलं तर राहुल द्रविड सारखे फलंदाज तुम्हाला मिळाले, वर्ल्ड ऑफ द इंडिया असं ज्यांचं वर्णन केलं जातं. त्यानंतर अनेक मोहरे या ठिकाणी, विराट कोहली आले, चेतेश्वर पुजारा आले, अशा प्रकारचे अनेक तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाले. या ठिकाणी आपण पाहतो तिसऱ्या क्रमांक सौरभ विचारे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी अपरकटच्या माध्यम खेळलाय. इथे आपण पाहता चेंडू जातो तो गली क्षेत्रामध्ये, क्षेत्रक्षेत्र चेंडू जाणार, चेंडूची फेकी या ठिकाणी करणार, तोपर्यंत 2 धावा सहजगती इथे मिळाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट ज्याला म्हणलं तर या ठिकाणी पाहायला मिळेल. या दोन्ही फलंदाजामध्ये 2 धावांनी आपलं खातं उघडतं सौरभ विचारे आणि संघाची धावसंख्या डबल अंकात जाऊन पोहोचते 2 अंकात 11 या धावफलकावर. 1 गडी बाद 11. ऑनसाइड क्षेत्ररक्षण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड ऑन आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेट तैनात आहे. पुन्हा एकदा यावी सरळ बॅटने खेळलाय, चेंडू आपण पाहतात मिड ऑफला गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतं ते आकाश तवसळकरचं, ज्याने या षटकामध्ये आपण पाहिलं एक षटकार त्याच्या बॅटमधून निश्चित आला होता, पण एकूण धावा धावफलकावर त्यांनी नोंदवले ते तब्बल 11 धावा. आणि खरं तर मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज मानला जातो. लेदर विश्वामध्ये जर आपण गेलात लेदर क्रिकेटमध्ये तर 10 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानला जातो. पण या ठिकाणी मात्र आकाश तवसळकर या थोडासा महागडा गोलंदाज ठरला, ज्याने 11 धावा खर्च केल्या, मात्र 1 विकेट देखील प्राप्त केलं. तर पहिले षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालं, जिथे सुरेश पाटील जे एक इंजिनियर आहेत, अलिबाग अर्थातच क्रीडा भवन अलिबागचा एक अतिशय नावाजलेला खेळाडू, ज्याने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 1 धावेचं योगदान दिलं. दीपक गंपे बाद झाला, ज्याने एक षटकार मारला होता, पण त्यानंतर मात्र झेलची तोंड परतला आणि सौरभ विचारे या ठिकाणी 2 या धावसंख्येवर. इथे मात्र अक्षय एंड करून गोलंदाज असेल शिवतेज पाटील, सुरे गावाचा शिवतेज पाटील या ठिकाणी गोलंदाज दुसरे षटक घेऊन येतोय. अर्थात दुसरे षटक म्हणलं की 3 क्षेत्ररक्षक 30 षाड सर्कलच्या बाहेर असणार आहेत, ज्यामध्ये आपण क्षेत्ररक्षक विरोधचा पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. इथे मात्र लॉंग ऑन तैनात केले गेले. एक क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी पाहतात तो लॉंग ऑफ देखील पाहायला मिळतो, तर एक क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहणार आहोत या ठिकाणी मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये. आजच्या दिवसातली दुसरा सामना PNP चषक 2025, एक जसं मी मगाशी म्हणालो महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय अशी ही क्रिकेट स्पर्धा, याच्यावर प्रत्येकाचं खूप चांगलं योगदान. दरम्यान आपण वळूया मैदानाकडे. नवीन षटकून गोलंदाज शिवतेज पाटील, अक्षयकडून सादर पॉलनचा रनअप आहे. समोर मात्र डावकर फलंदाज सुरेश पाटील. क्रिकेटवर या व्यक्तीचं फार मोठं प्रेम तुम्हाला पाहायला मिळालं. क्रिकेटसाठी काही करण्याची तयारी असणारा हा खेळाडू आहे. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेट क्षेत्रामध्ये, स्क्वेअर लेग आणि मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे, तोपर्यंत 1 धावेचे योगदान इथे मिळेल. सुरेशच्या धावसंख्येत एकने बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावफलकावर आणि एकूण धावफलकावर धावा येतात त्या 12 अंक आपल्या समोर आलं की आपल्याला नेहमी आठवण होते या जगामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा नामकरण विधी हे 12व्या दिवशी आणि त्यानंतर आपण हे जग देखील सोडतो तो विधी देखील 12व्या दिवशी. हे योगदान आपल्याला 12 अंकासाठी पाहायला मिळतं. जमिनीचा उतारा 7-12 जो आज आपण महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेलेला विषय आहे, कारण जमिनी म्हणजे फार मोठं योगदान आहे आमच्या कोकणवासियांचं, आमच्या मराठी लोकांचं, हे देखील पाहायला मिळतं. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळतोय. गोलंदाज एंड बदलतोय. यावेळी पंचांच्या डावीकडून यावेळीचा चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू आपण पाहता तिथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येईल, वाडिश लॉंगावरून चेंडूवर जाईल आणि तोपर्यंत मात्र सहजगत्यात या ठिकाणी धावांचं योगदान इथे मिळेल. सुरेख रनिंग बिटवीन 2 धावांसाठी 2 धाव मिनिटात त्या फलंदाजाला आणि 2 धाव मिनिटात त्या फलंदाज सौरभ विचारेला. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 4 आणि संघाची धावसंख्या वाढते 14च्या घरामध्ये. 1 गडी बाद 14. यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे आपण पाहता पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी, तोपर्यंत आणखीन 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 1 धाव, संघाची धावसंख्येत पुन्हा एकदा बदल. 15 धावा धावफलकावर आल्यात. क्षेत्ररक्षक वारंवार बदल होईल कारण एका बाजूला डाव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज, दुसऱ्या बाजूला उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आहे. त्यामुळे नेहमी आपल्याला पाहायला मिळतं की क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला संघनायकाला वारंवार बदल करावा लागतो आणि तोच बदल या ठिकाणी करतोय यावेळी क्षेत्ररक्षण करणारा अर्थात उसोली वंडर्स हा संघ. वळूया आपण याकडे.
या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या बाजूने चेंडू जाईल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतात येतो एक मस्त फटका, संजीवनी चौकार, 4 धावा. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. पुढचा चेंडू बॅकफुटरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इथे आपण पाहतात चेंडू सोयीर येतोय. 1 धावेचे योगदान. अलिबागचा वंडर बॉय ज्याला म्हणलं जातं तर पंकज जाधव, ज्यांनी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत आणि अख्ख्या देशामध्ये खूप चांगले योगदान दिलं. या ठिकाणी ते उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. ज्यांनी अर्थात सुरेश पाटील आणि सौरभ विचारे यांना या ठिकाणी चेअरअप करण्यासाठी त्यांनी निश्चित शुभेच्छा दिल्यात. पंकज जाधव यांचं हार्दिक स्वागत. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, चेंडूला आखूड टप्प्याचा. या ठिकाणी मिड विकेटवर क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न इथे केला गेला. निश्चितच या ठिकाणी 2 धावांचं रोखण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल, कारण 4 धावा सहजगत्या मिळाल्या असत्या. पण क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की तुम्ही किती धावा करता त्यापेक्षा किती धावा वाचवता याला खऱ्या अर्थाने महत्व असं नेहमी पाहायला मिळतं. त्यामुळे इथे 2 धावा वाचवल्या गेल्यात आणि 2 धावांचं योगदान मिळते. संघाला धावफलकात वाढ होईल. षटक क्रमांक 2 22 धावा आतापर्यंत धावफलकावर. या षटकातला बहुधा शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज शिवतेज पाटील. सुरेशने या ठिकाणी फक्त ड्राईव्ह केले. चेंडू आपण पाहता ऑफ ड्राईव्ह वाईडिश मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 1 धावेचे योगदान इथे मिळेल. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतात 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना कारगाव हंटर्स जे गोपीनाथजी गंभेसरांचा संघ आहे, संघ मालक आहेत, त्यांनी खूप चांगले योगदान दिले. या संघाची धावसंख्या आपल्याकडे येऊन पोहोचली ती 23 धावसंख्या. म्हणजे प्रतिषटक आपण या ठिकाणी पाहिले तर 11.50 सरासरी टेप बॉल. तिसरं षटक अर्थात टेप बॉल असणार आहे, तर PNP टेप बॉल. येस, तर 11.50 सरासरी धावसंख्या आपल्याकडे नोंदवली. गोलीचा पृथक्कर आपण पाहूया. शिवतेज पाटील यांनी हे षटक फेकलं, 12 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात आकाश तवसळकरने तब्बल 11 धावा खर्च केल्या आणि 2 षटकात धावा आल्या तर 23. 5 षटकांचा सामना आहे. PNP टेप बॉल या ठिकाणी 3ऱ्या षटकामध्ये एक चांगलं योगदान. PNP चषक 2025 मध्ये सन्माननीय चित्रलेखाताई पाटील आणि अर्थातच नुपाल शेठजी पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी खऱ्या अर्थाने तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून ही दुसरं वर्ष ही क्रिकेट स्पर्धा संपन्न करण्यामध्ये यशस्वी ठरल्या. तर जाऊया आपण मैदानाकडे. 2 षटकं समाप्त झाली, पॉवरपीची षटकं समाप्त झाली. या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो PNP टेप बॉल आणि या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा येतोय आकाश तवसळकर, ज्यांनी पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या होत्या अतिथी कक्षाच्याकडून. या ठिकाणी जर पाहिलं तर एक एंड आहे ते कुरु एंड, दुसरा आहे तो अक्षय एंड. पण आकाश निश्चित या ठिकाणी पाहणार आहोत ते अतिथी कक्षाकडून गोळीसाठी सज्ज होतोय. 1 गडी बाद आतापर्यंत. पहिला फलंदाज दीपक गंभे बाद झाला होता, ज्याने धावा खर्च केल्या होत्या. तब्बल धावफलकार नोंदवले. 6 धावांचं योगदान दिलं. 2 चेंडू सामना केला होता, 1 षटकार मारला होता. पण त्यानंतर कोणत्या प्रकारचा चौकार किंवा षटकार आले, त्यामुळे चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते उसरली वंडर्स या संघाची. रिजवानभाई फहीम आणि निशादभाई दैवी या ठिकाणी या संघाचे संघमालक आहेत. आज प्रीमियर लीग म्हटल्यानंतर या ठिकाणी निश्चितच आयोजकांच्या बरोबरीने आपण पाहिलं तर अशा प्रकारे संघमालकांची फार मोठी गरज असते आणि ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. वळी आपण मैदानाकडे. 10 ते 12 पर्यंत रनअप आहे. पंचांच्या उजवीकडून यावी. पहिला चेंडू 3ऱ्या षटकातला. उजव्या हाताने बॅटच्या पट्ट्यात या ठिकाणी पाहतात अर्थात मोठा फटका खेळलाय. मिड विकेटला येतोय एक सुरेश पाटीलचा मोठा फटका. षटकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान. PNP चषक. सुरेश पाटीलच्या बॅटमधून एक सुंदर फटका. मिड विकेटला 6 धावांचे योगदान. आणि खरं तर डावखोरा फलंदाज हे नेहमी आक्रमक फलंदाज असे मानला जातात आणि या ठिकाणी आपण पाहिलात कारण या अकुटपणे चेंडूवर एक मोठा फटका खेळण्यामध्ये सुरेश पाटील यशस्वी ठरला. 6 धावांचे योगदान मिळालं. धावफलकात धावा आल्यात 1 गडी बाद 29. सुरेश पाटील एक चौकार आणि षटकारच्या मधून तब्बल खेळतोय 15 धावसंख्येवर आणि सौरभ विचारे त्याला साथ देतोय. 3 चेंडूमध्ये त्याने 5 धावांचे योगदान दिलं. वळूया पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. शरीराला वेदणारा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. इथे मात्र ऑफसाईडला अर्थात पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धावेचा लेग बायचा इशारा पंचांचा या ठिकाणी येतोय. 1 धाव संघाला. धावफलकात वाढ 30 धावा धावफलकावर.
आतापर्यंत प्रतिषटक 10च्या सरासरी धावसंख्या आपल्याकडे नोंदवली ती कारगाव हंटर्स या संघाने. दीपक गंभे या संघाचे संगम कर्णधार आहेत. तर दुसरीकडे उसळी वंडरचे आकाश तवसळकर जे स्वतः गोलंदाज या ठिकाणी दुसरे षटक फेकतात. संघाचे कप्तान आहेत, संघनायक आहेत. तिसरे षटक या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज एंड बदलतोय कारण समोर मात्र सौरभ विचारे आहे. क्षेत्रक्षमतेत देखील बदल केला जातोय. एसटीच्या कुंभळ पाल दूरवर आहे. इथे एक मात्र आपण पाहता शॉर्ट थर्मॅन तैनात गेले. शॉर्ट पॉईंट आहे, एक डीप कव्हर पॉईंट पाहताय. एक क्षेत्ररक्षक मिडअप आहे तर एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर. हे ऑफसाईडचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी हवेतून खेळलाय. अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू इथे मात जाईल. चेंडू थांबवत नाही आणि येतोय डीप पॉईंट मधून चेंडू सीमाच्या बेडे. चौकार, 4 धावा. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. महाराष्ट्रामध्ये गाजलेलं हे अर्थातच PNP चषकाचं शीर्षक घेत गत वर्षापासून आपण ऐकतोय. अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील त्यांचं निश्चित योगदान देण्याचा प्रयत्न केला जातो. तर सौरभ विचारे यांनी चौकाराच्या माध्यमातून आपली संघाची धावसंख्या घेऊन जातोय. संघाची धावसंख्या धाबलकर येऊन पोहोचते 34. या धाबलकावर एक चांगली फलंदाजी आणि दुसऱ्या विकेटसाठी सूरज पाटील आणि सौरभ विचारे यांच्यामध्ये एक अभेद्य भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी पाहताय. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग आहे, एक लॉंग लेग तैनात आहे, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. ही रचना पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी बचाव रूपाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क आला आणि यष्टेशक येथे चेंडूपर्यंत तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता झाली. 34 धावा धावलकर आतापर्यंत. सौरभ विचारेची वैयक्तिक धावसंख्या जर तुम्ही पाहिलं तर एक चौकाच्या माध्यमातून त्यांनी 9 धावांचं योगदान येथे दिले आणि एक चांगलं गुणलेखन ज्याला पाहायला मिळतं ते अर्थातच थळबाजाचे शुभम कानपुरी सरांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतंय. दरम्यान यावेळी पुन्हा एकदा तोच फटका इथे पाहायला मिळतो. मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे, येथे येतोय कव्हर पॉईंट मधून चेंडूला अडवतं डीप पॉईंट मध्ये. तोपर्यंत मात्र एक धावेचं इथे योगदान इथे मिळेल. एक धाव संघाला, एक धावेचं योगदान इथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं आणि धाबलकर धावाले त्या 35. तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू असेल. चांगली फलंदाजी, एका बाजूला डावकर फलंदाज, एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज. आता मात्र सूरज पाटील आहे. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून पुढच्या चेंडूसाठी मस्त फटका, टायमिंग शॉट तुम्हाला पाहायला मिळतो. या ठिकाणी मात्र लॉंग लेग मधून चेंडूला भिरकावून दिलाय. पंचांचा इशारा या ठिकाणी येईल आणि पाहूया पंच लक्षात येते. सुंदर फटका, चौकार, 4 धावा. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. रायगडची शान अर्थातच रायगडचा सन्मान PNP चषक. अतिशय सुंदर गीत. या ठिकाणी 49 धावा धाबलकर चौकाराच्या या माध्यमातून प्रतिषटक 13च्या सरासरी धावसंख्या धाबलकर नोंदवली गेली. खारगाव हंटर्स या संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना ज्यामध्ये आकाश तवसळकरचे षटक मात्र महागडे षटक ठरलं, ज्यामुळे तिसरे षटक फेकलं. 15 धावा खर्च केल्या. 2 षटकात पहिल्या षटकात 11 धावा म्हणजे तब्बल 26 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि सफलता मात्र त्याला या ठिकाणी 1 मिळाली होती. तर हे होतं गोलंदाज पृथक्करण. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि चौथे षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजसाठी सज्ज होईल उसळली वंडर्स संघाचा गोलंदाज संदीप पठारी या ठिकाणी गोलंदाज. येस सर. येस. याच दरम्यान व्यासपीठावरती काही मान्यवर आलेले आहेत, त्यांचा आपण यथोचित मानसन्मान करूया. अर्थातच आपल्या सर्वांच्या सहकारी आणि नागाव ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच हर्षदाताई मयेकर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाईल. मी सन्मान्य चित्रलेखाताई पाटील स्पर्धेच्या मुख्य आयोजक यांना विनंती करतो की आपण हा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. घेतो एकेकांचं. त्याचप्रमाणे नागावचे उपसरपंच सन्मान्य सुरेंद्र नागलेकर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाईल ताईंच्या शुभ हस्ते. सदस्य नागाव ग्रामपंचायतच्या मंगला नागे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रियांका काठे उपस्थित आहेत. निकिता पाडेकर उपस्थित आहेत. लीना भगत यासुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाईल. तसेच निलेशजी नाईक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत.
प्रणय खंडेराव हे सुद्धा उपस्थित आहेत, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते. त्यांचाही या ठिकाणी यथोचित मानसन्मान ताईंच्या शुभ हस्ते होईल. PNP चषकाला हे सर्व मंडळी आज शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जेव्हा ही क्रिकेट स्पर्धा UV स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून जेव्हा आपण या स्पर्धेचं भव्य दिव्य अशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे, तेव्हा ही सर्व मंडळी जी गेल्या कित्येक वर्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाशी अर्थातच शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवासामध्ये सोबत राहिलेले आहेत, अशी सर्व मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती येतात. गेल्या 2 दिवशीसुद्धा आपण अनेक जणांचे सन्मान या व्यासपीठावरती केले. मी विनंती करेन की शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जोडले गेलेल्या त्या सर्वच कार्यकर्ते मंडळी असतील, पदाधिकारी मंडळी असतील, आपण या ठिकाणी उपस्थित होत असाल तर आपला या ठिकाणी यथोचित मानसन्मानसुद्धा होईल. निमंत्रित जे आहेत या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्नसुद्धा व्हायचं आहे. घर बसल्या आपण सामन्याचा आनंद लुटत असाल तर येणाऱ्या पुढच्या 2 दिवसात आपण मैदानावरती यावं असं आवाहन आपल्याला सन्माननीय चित्रलेखाताई आणि सन्माननीय नृपाल शेठ यांच्या वतीने मी करतो. कारण अर्थातच ही स्पर्धा आपणा सर्वांसाठी एक गेट टुगेदर या नात्याने सुद्धा महत्त्वाची असणार आहे. या सर्व मान्यवरांचा अर्थातच या स्पर्धेसाठी उपस्थित झाल्याबद्दल व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान होतोय. विशेषतः नागाव हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर शेतकरी कामगार पक्षाचा अर्थातच सदैव एकनिष्ठ आणि बांधिलकी असणारी अनेक कार्यकर्ते मंडळी, नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळालेली आहेत आणि त्या विभागातूनच ही सर्व मंडळी आज या व्यासपीठावरती उपस्थित झाली. त्याबद्दल त्यांचा आपण सन्मान करतोय. पुन्हा वळूया समालोचन कक्षामध्ये जिथे आपण ऐकताय काका म्हात्रे यांना. धन्यवाद ॲडव्होकेट संदीपजी जगे सर, ज्यांचं सूत्रसंचलन आपण या ठिकाणी ऐकताय. चांगलं समालोचन आणि खूप मोठं नाव आहे रायगड जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये. तर आतापर्यंत आपण पहिले धावा धाबल करत 44 चौथं षटक इथे पण संदीप बटारे गोलंदाज आहे ज्याने 3 चेंडू सोयर फेकलेत, त्यामुळे 9 चेंडूंचं हे षटक इथे पाहायला मिळेल. समोर मात्र फलंदाज यावी सौरभ विचारे. यावेळचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र निश्चित सेफ शॉट ज्याला म्हणलेलं आहे, कारण इथे क्षेत्ररक्षक नव्हता. क्षेत्ररक्षक चेंडू स्क्वेअर लेग वरून टोमॅटो 1 धाव आणखीन धाबल करून नोंदवली. 4थं षटक मार्गस्थ मैदानामध्ये आणि या 4थ्या षटकाच्या माध्यमातून आतापर्यंत धावा धाबल करत 45. एका बाजूला सूरज पाटील डावखरा फलंदाज आहे, सौरभ विचारे एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज आहे. या ठिकाणी मात्र डावखरा फलंदाज सूरज पाटील. क्रीडा भवन अलिबागचा एक अतिशय नावाजलेला हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. डावाची सुरुवात त्यांनी केली आणि आतापर्यंत खूप चांगले योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिले. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावी चेंडू कारफेस आणि चेंडू खेळण्याचा पडलेले अर्थात ऑन ड्राईव्ह तुम्हाला पाहिलं होतं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूर आहे. चेंडूची फेकी गोलच्या दिशेने होईल तोपर्यंत 2 धावा सहजगत्या सूरज आपल्या खात्यामध्ये नोंदवतोय. 2 धावांचं आणखीन एक योगदान मिळतंय आणि या 2 धावा संघाला घेऊन जातात त्या 47 या धावफलकावर. चांगली फलंदाजी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळतं. आतापर्यंत सूरज पाटीलची एकूण धावसंख्या जर आपण धावफलकावर पाहिली तर 1 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमाने 2 चौकाच्या माध्यमाने त्याने एकूण धावा 21चं योगदान दिलं. या दरम्यान यावेळी मात्र चेंडू आपण पाहणार क्षेत्ररक्षक चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, परंतु आणखीन एक सुंदर फटका 4 धावांचे योगदान आणि बघता बघता सूरज पाटील जाऊन पोहोचतोय 25 या धावफलकावर. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी गाव मोठा, खेळूया 25 धावांचे योगदान दिले सूरज पाटीलने. पाव शतक आणि एकूण धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या अर्धशतकापलीकडे 51 धावा. 51 षटक क्रमांक 4. संदीप बटारे गोलंदाज आहे. दरम्यान हवेतून खेळलाय. इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक उंच उडी घेतोय, चेंडूला अडवतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त 1 धावेचे योगदान. 52 धावा धावफलकावर. तर संदीप बटारे हा गोलंदाज रोहा तालुक्यातल्या नौखार या गावाचा या गोलंदाज पृथक्करण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 40+ हा खेळाडू आहे आणि या 40+ खेळाडूच्या माध्यमातून धावा धाबलकर त्याच्या माध्यमातून तब्बल आले. आमचे गुणलेखक सर शुभम सांगतात की त्याने एकूण धावा खर्च केल्या. या 4थ्या षटकामध्ये 9 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा त्यांनी खर्च केल्या. एकूण धावफलकात धावा 4 षटकं समाप्त झाली. 52 धावा धाबलकर इथे आल्यात. 52 धावा धावफलकावर म्हणजे प्रति षटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर साधारणतः 13च्या सरासरी धावसंख्या धावफलकर येते. ती प्रथम फलंदाजी गरज असताना खारगाव वंडर्स या संघाची, जिथे गोपीनाथजी गंबेसर या संघाचे संघमालक आहेत. दुसरीकडे उसरोली वंडर्स या संघाचे रिझवान भाई फहीम आणि रिशाद भाई दैवी या संघाचे संघमालक आहेत. अंतिम षटक असेल ज्याला हाणामारीचे षटक असं म्हणतात.
पुण्याकडे समालोचन करताना बऱ्याच वेळा मला ऐकायला मिळालं की पुणेरी भाषेत असं म्हणतात, शेवटचं षटक म्हणजे हाणा मारा तोडा झोडा काही करा पण तो चौकार षटकार मारा, ही पुणेरी भाषा तिथल्या समालोचनाच्या माध्यमातून ऐकायला मिळतं. तर शेवटचे षटक आहे आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी उसळी वंडरचा गोलंदाज केतन चेरकर. पाणी जरा मैदानात घेऊन जायचंय, थोडीशी जलपाण्याची आवश्यकता आहे. मैदानामध्ये स्वयंसेवकांना विनंती असेल जरा प्लीज जायचंय. तर केतन चेरकर चौल परिसरातला हा गोलंदाज तुम्हाला पाहिजे. पाण्याची या ठिकाणी पुरवठा केला जाईल, कारण आता जर आपण साधारण फेब्रुवारीचा मध्यवर्ती भाग जर आपण पाहिला तर साधारणतः अलिबागचं तापमान 32-33 तापमान इथे पाहायला मिळतं. काल मी माथेरानमध्ये समालोचन करतो गेले 2 दिवस, तिथे मात्र तापमान होतं 21 डिग्री सेल्सिअस. हे योगदान आहे ते माथेरान आणि अलिबागमध्ये. पण अलिबाग हा अतिशय निश्चित जर आपण पाहिलं तर पर्यटनासाठी फार मोठे योगदान आहे. तिथल्या लोकांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं की शनिवार आणि रविवार हा दिवस जर आपण पाहिले तर अलिबाग हे, त्याचबरोबर मुरुड हा परिसर हा पर्यटनासाठी खूप चांगलं योगदान देणारा, अर्थात ते योगदान पाहायला मिळतं. पर्यटन क्षेत्र म्हणून त्याचं निश्चित योगदान दिलं जातं. तर आपण मैदानाकडे यावेळी पुन्हा एकदा शेवटचे षटक गोलंदाज केतन चेरकर आपल्या बॉलिंगवर आहे. इथून मात्र आपण पाहता अतिथी कक्षाकडून म्हणजे कुरुळ गावाच्या एंडकडून पंचांच्या उजवीकडून गोलसाठी असेल आणि समोर मात्र 25 धावसंख्येवर खेळणारा सूरज पाटील 26 धावसंख्येवर खेळतो, माफ करा. पहिला चेंडू डावखरा गोलंदाज आहे. ऑब्रेक जी गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी याला म्हणलं होतं, इथे अपील केलं गेलं पण तो अपील मात्र पंचांनी या ठिकाणी फेटाळलं. पंच पाहिलं तर कल्याणी घोरपडे सर आणि धनंजय कोळी सर ठाणे जिल्ह्यातून, ठाणे शहरातून आलेले, ज्यांनी खूप चांगलं योगदान. मागचे पंच आपण जर पाहिलं तर सतीशजी कुरूप सर आणि नासिर शेख सर, सतीश कुरूप सर मुंबई आणि नासिर शेख सर ठाणे यांची भूमिका पाहतात. तर ऑब्रेक गोलंदाजी, खरं तर फिरकी गोलंदाजी, जादुई गोलंदाजी असं म्हणतात. या ठिकाणी गोलंदाज आहे डावखरा गोलंदाज पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. या ठिकाणी चांगला चेंडू, फक्त ड्राईव्ह केला चेंडूला. यावेळी मात्र सूरज पाटीलने एका धावेसाठी 27 धावसंख्येवर पोहोचेल. मिळत क्षेत्रामध्ये हा चेंडू इथे पण पाहायला मिळाला. मिळत क्षेत्रामध्ये 1 धावसंख्येने वाढ होईल. 53 धावा धापलकावर. अंतिम षटक मार जोडीचं षटक, ज्या षटकामध्ये खरं तर फलंदाज हे मोठमोठे फटके खेळतात, कारण आखूड टप्प्याच्या चेंडू किंवा फुटवा चेंडूला कोणती दयामय दाखवत नाही, चेंडू सरळ आरपार सीमापार पाठवतात. या ठिकाणी तुम्ही पाहिलं सौरभ विचारे, ज्याने आतापर्यंत दुहेरी आणि एक चौकाराच्या माध्यमातून धावा धापलकर तब्बल नोंदवल्या. त्या 12 या धापलकावर खेळतोय. 8 चेंडूमध्ये 12 धावांचे त्यांनी योगदान दिले. पाहूया येणाऱ्या पुढच्या चेंडूवर तो चौकार षटकार मारे का. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. चेंडूला वळण्याचा प्रयत्न केला होता पण या ठिकाणी पाहिलं फ्रंट फूट जात चेंडूला पद्धत आली ते दाखवलं. चेंडू गेला तो अर्थात वाडिश मैदान क्षेत्रामध्ये. इथे एकाच धावीचे योगदान मिळेल. 1 धाव मिळते ते फलंदाजाला, 1 धाव मिळते सौरभ विचारले. 13 या वैयक्तिक धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 च्या घरामध्ये. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपळीचं युद्ध अर्थात PNP चषक 2025 आपण या ठिकाणी पाहतात. अलिबाग तालुका, मुरुड तालुका आणि रोहा तालुक्याचे खेळाडू यांसाठी एक सुवर्ण संधी म्हणजे PNP चषक. वळा पुन्हा मैदानाकडे. समोर मात्र सूरज पाटील. फोटो चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. मिड विकेट क्षेत्रामध्ये शेतीची घेतोय. झेल मात्र घेऊ शकलं. जीवदान मिळते सूरजला आणि जातो एक सुंदर अर्थात संधी चौकार 4 धावांसाठी. 4 धावांचे योगदान सूरज पाटील. धावसंख्येत 4 बदलले आणि संघाची धावसंख्या 4 पुढे सरकते. धावा येतात त्या 58 धावा धावपलकावर. 1 गडी बाद 58. काय फलंदाजी पाहायला मिळेल. पहिल्या विकेटसाठी भागीदारी अतिशय सुंदर तुम्ही पाहता ते सूरज पाटील आणि सौरभ विचार यांच्या माध्यमातून. दरम्यान यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेला वाडिश लॉंगॉनला शेतेशकाच्या डोक्यावरून इथे मात्र येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. टायमिंग शॉट 6 धावा. खेळांचा खेळ हा आला रंगाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. खेळूया डाव नवा. 17 चेंडू आणि 37 धावा सूरज पाटील. 17 चेंडू आणि 37 धावा इथे चेंडू फेकला गेला आणि या दरम्यान मात्र आपण पाहतात निर्धाव चेंडूची संख्या झाली आणि अशा प्रकारे 17 चेंडूमध्ये 37 धावांची एक जबरदस्त खेळी तुम्हाला पाहायला मिळते ती सूरज पाटीलच्या माध्यमातून. सूरज पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. डावखरे फलंदाज आहे ज्याने अनेक मैदानं गाजवली. स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि या ठिकाणी मात्र खूप चांगलं योगदान त्याच्यामधून पाहायला मिळालं. दुसरीकडे त्याला साथ दिली सौरभ विचाराने, ज्याने एक चौकाच्या मधून तब्बल
13 धावांचं योगदान दिलं आणि खेळाचं पहिलं सत्र जेव्हा समाप्त झालं तेव्हा प्रथम फलंदाजी करताना खारगाव हंटर्स या संघाने धावा जमवल्या त्या तब्बल 64 आणि 65 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. ते उसोली वंडर्स या संघासमोर 65 धावा 5 षटकं म्हणजे प्रतिषटकाचा आपण विचार केला तर साधारणतः 13च्या सरासरी धावसंख्या आपण नोंदवायची आहे. अंतिम षटकाचं गुणलेखन जर आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर केतन चेरकर माफ करा चेहूर भागातला गोलंदाज आहे ज्याने 12 धावा या ठिकाणी खर्च केल्या आणि अशा प्रकारे खेळाचे पहिलं सत्र समाप्त. दुसरं सत्र या ठिकाणी सुरू होईल आणि दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहोत. ते अर्थात आमचे युवा समालोचक ज्यांनी अनेक मुरुड आणि अलिबाग तालुक्याच्या अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात तो अर्थातच या ठिकाणी मल्ल्याण गावाचा वेदांत कंटक सर. ॲडव्होकेट संदीप जगे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच काका. टॉससाठी आमंत्रित करतोय राजपुरी पॅन्थर्स आणि चेंडरे चॅम्पियन्स या संघाचे कर्णधार. राजपुरी पॅन्थर्स म्हणजेच अर्थातच राहिल कडू, नाजिद फाकी, अन्सार दळवी यांचा हा संघ. हुसेन टाके संघाचा कर्णधार आहे, त्याला मी टॉससाठी इन्व्हाइट करतो. चेंडरे चॅम्पियन्स म्हणजे अवधूत पाटील यांचा संघ. प्रशांत मोरे संघाचा कर्णधार आहे. प्रशांत येतोय माझ्या अर्थात उजव्या बाजूने, डाव्या बाजूने हुसेन टाके येतोय आणि ते बरोबर थेट मध्यावरती या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये तयार असेल आकाश मांजरेकर. त्याला मी अर्थातच या ठिकाणाहून सूचित करतो की आपण जाऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे आणि मान्यवरांमध्ये विनंती करतोय दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित होतात. या प्रशांत इकडे या, मध्ये या. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित होत आहेत. दादा माईक दे, एक माईक कॉर्डलेस. जा ना जरा, तू लगेच दे ना त्याला, प्रोव्हाइड कर ना. हॅलो. मी गोपीनाथ काका गंबे यांना विनंती करतो आपण चणेरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ काका यांना विनंती करतो की आपण हा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. हुसेन टाके उपस्थित झालाय, प्रशांत मोरे उपस्थित झालाय, अन्सारजी दळवी, राहिल कडू, माजिद फाकी यांना या ठिकाणी शुभेच्छा असतील. अवधूत पाटील यांना सुद्धा शुभेच्छा असतील. माजिदभाई, राहिलभाई, अन्सारभाई अर्थातच आपला संघ घेऊन उतरलेत कारण त्यांनी संघाचा कर्णधार पद यावेळेला अर्थातच हुसेनच्या खांद्यावरती ती धुरा सोपवले. आणि दुसऱ्या बाजूला अवधूतने पुन्हा एकदा प्रशांत मोरे जो या मैदानामध्ये सदैव अर्थातच तारणहार ठरतो किंवा त्याच वेळेला किंग ऑफ द म्हणजे सुपर किंग सुद्धा ठरतो, अशा प्रकारचा हा खेळाडू मैदानामध्ये कर्णधारपद भूषवणार आहे अवधूत पाटील यांच्या चेंडरे चॅम्पियन संघाचं. त्याला सुद्धा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. नाणेफेकीचा कौल होतोय. ओव्हर टू आकाश मांजरेकर. वळूया टॉस बॉक्स कडे, जिथे आपण पाहतोय दोन संघ सज्ज झालेत. एका बाजूला राजपुरी पॅन्थर्स तर दुसऱ्या बाजूला चेंडरे चॅम्पियन्स. आपल्या समवेत मान्यवर सुद्धा आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉल असेल अर्थातच राजपुरी संघाचं. हेड मागितलाय, हेड पडलाय सुद्धा. सर्व काही तुझ्या बाजूने जात आहे. आज आपल्या समोर आपण पाहिलं ॲज अ कॅप्टन म्हणून हुसेन टाके या ठिकाणी आहे. हुसेन 2024-2025 अक्षरशः गाजवलंयच. आता सुद्धा नाणेफेकीचा कौल तुझ्या समोर गेलाय. नक्की या यशाचं गमक काय आहे? फील्डिंग करेंगे. हरकत नाहीये, नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मात्र ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स आहे, जी कन्सिस्टन्सी आहे, त्याबद्दल 2 मिनिटं नक्कीच ऐकायला आवडेल. नो डाउट सामने भी टीम अच्छा है, हम लोग कम से कम रन में रुकाने की कोशिश करेंगे. ऑल राईट. आपल्यासोबत प्रशांत मोहरे आहे. प्रशांत, स्वतःच्या गावामध्ये खेळण्याचा एक आनंद हा एक फार वेगळी गोष्ट आहे. इतकं मोठं प्लॅटफॉर्म, काय वाटतंय, कशा पद्धतीचा आनंद आहे आणि ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्या संघाला काय सांगशील? ॲज अ कॅप्टन म्हणून मी खूप म्हणजे चांगलं खेळण्याचा प्रयत्न करेन आणि माझा 100% देण्याचा प्रयत्न करेन आणि टीमला एकत्र घेऊन चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेन. एक शेवटचा प्रश्न, घरच्या मैदानावरती खेळत असताना सपोर्ट हा कशा पद्धतीने असतो आणि तो किती महत्त्वाचा वाटतो? सपोर्ट तर असणार आणि जेवढा सपोर्ट असेल तेवढा आमचा खेळ पण चांगला होईल.
ऑल राईट, न्यूज फ्रॉम द सेंटर आपण पाहतोय. राजपुरी पॅन्थर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः गोलंदाजी करणार आहेत. ही मॅचचा द्वंद्व फार कमालीचा असेल. आपण अनुभवतोय PNP चषक 2025. आपण वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे आपण ऐकणार आहात वेदांत कंटक यांना. पूर्वार्धाचा खेळ संपलाय, उत्तरार्धाचा खेळ सुरू होतोय. ऐकूया वेदांच्याच भाषेतून की अर्थात उत्तरार्धाच्या खेळामध्ये नेमकं नवीन काय काय वाढून ठेवणार आहेत. थँक्यू संदीप जगे सर. या ठिकाणी आपण पाहतोय PNP चषक 2025 तिसरा दिवस, दुसरा सामना. गोलंदाजी मार्कवर क्रिश पाटील आणि पहिला चेंडू सुमित भगतला. पहिला चेंडूला स्क्वेअर कट केलंय, पाठवलंय चेंडूला स्वीपर कव्हर रिजनला 4 धावांसाठी. कमांडीज खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, सरी गाव. थँक्यू डीजे. सुमित भगत मॅन फ्रॉम नवखार अलिबाग आणि दुसरीकडे आपण पाहतोय राणा मोरे मॅन फ्रॉम रोट. आपण जर पाहिलं तर अप्रतिम अशी दोन्ही सलामीचे फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन क्रिश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला लीडिंग एज घेतली, चेंडू गेला फाईन लेग क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. कम ऑन डीजे. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो PNP चषकाचं हे दुसरं पर्व. निश्चित रूपानं 6 संघ आपण क्वालिफाय झालेले पाहिलेले आहात. आणि असं असताना इथं मात्र आजच्या दिवशी काय होणार, कारण दीपक गंभे एक मोठं नाव आहे, 40+ आहे. त्याच्याबद्दलचा जर का पाहिला किंवा त्याचा जर रिझ्यूम पाहिला क्रिकेटचा तर भरपूर मोठा आहे. म्हणून जर पाहिलं तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर गुजरातमध्ये, गोव्यामध्ये त्यांना भरपूर स्पर्धा खेळलेल्या आहेत. आणि असं असताना संघाचं नेतृत्व करतोय, परंतु दुसरीकडे मात्र सुमित भगत आपली आक्रमक खेळी कायम ठेवतोय. तिसरा चेंडू मोठा फटका. कम ऑन डीजे. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेखा पक्षा. थँक्यू डीजे. 3 चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालेत आणि 3 चेंडूवर 3ही मोठे फटके या ठिकाणी सुमित भगतच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रिशचा चेंडू. या देखील आपण पाहिला, यावेळी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूला निश्चित रूपानं मिडविकेट क्षेत्रामध्ये अडवलं गेलं. तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली. दोनही संघ आपण पाहतो, एकीकडे जय हनुमान खैराळे पुरस्कृत खारगाव हंटर्स आहे, दुसरीकडे मुस्कान 11 मांडला पुरस्कृत उसरोली वंडर्स संघ आहे. मागच्या वर्षी सुपर 6 पर्यंत मुस्कान 11 मांडला संघ पोहोचला होता, पण यावर्षी मात्र जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं मजबूत संघ बनवलाय. आणि असं असताना यावर्षी कुठपर्यंत मजल मारणार पाहणं गरजेचं आहे. राणा मोरे ऑन स्ट्राईक. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे, रिव्हर्ससाठी ओळखला जातो राणा मोरे. निश्चित रूपानं आपण पाहिलं तर चांगला अटेम्प्ट होता, परंतु निश्चितच या ठिकाणी मात्र अटेम्प्ट यशस्वी झाला नाही. मागच्याच आठवड्यात जय हनुमान खैराळे आयोजित जी क्रिकेटची स्पर्धा झाली होती तिथे देखील अशाच प्रकारे राणा मोरेनं रिव्हर्स अटेम्प्ट करून भरपूर धावा बनवल्या होत्या, भरपूर धावा जोडल्या होत्या. पण आज मात्र या ठिकाणी राणा मोरे तोच पवित्रा घेऊन पुन्हा एकदा जर मैदानात उतरला असेल तर त्याचं उत्तर म्हणून क्रिश पाटील काय करणार, कारण पहिल्या 3 चेंडूंवर आपण पाहिलं की सुमित भगतनं त्यांना रडारवर घेतलं होतं. यावेळी मात्र शफल झाला राणा मोरेच्या बॅट मधून हा देखील एक मोठा फटका. चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार षटकार. कम ऑन डीजे. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेखा पक्षाचा मान. थँक्यू डीजे. आपण बघितलं ना तर आपलं PNP चषकचं अँथम काय सांगतं की चौकार षटकारांचा हा बोलबाला. आणि आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं सुमित भगतच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळालंय
कारण पहिलं षटक मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं आकाश तवसाळकर घेऊन आला, दीपक गंभेनं एक स्विच हिटनं त्याला षटकार मारला, पुन्हा एकदा दीपक गंभेनं तोच प्रयत्न केला परंतु त्यामध्ये तो बाद झाला. सूरज पाटीलची आपण आक्रमक खेळी पाहिली. त्याच्या मागोमाग जर आपण पाहिलं तर मग सौरभ विचारे जो आपण पाहिलं तर रोहा तालुक्याला बिलॉंग करतो, रोहा तालुका प्रीमियर लीगमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली होती, त्या सौरभ विचारेची आपण खेळी पाहिली. असं असताना निश्चित रूपानं आता मात्र कोणता गोलंदाज येणार खऱ्या अर्थानं आणि कशा प्रकारची गोलंदाजी टाकणार पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर नक्कीच सूरज पाटील आलाय. सूरज पाटील देखील एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. क्षेत्ररक्षण करताना आपल्याला अनेक दिग्गज खेळाडू पाहायला मिळतील. त्याच्यामागे ऋतिक झावरे आहे, योगेश गंभे दिसतोय, त्यानंतर सनी डोलकर आहे, तेजस नारे आहे आणि असे अनेक खेळाडू आहेत. दीपक गंभे तर स्वतः लीड करतोय संघाला. असं असताना क्षेत्ररक्षण करताना आपण जर पाहिलं तर प्रत्येक जण अनुभवी आहे. मग जर पाहिलं तर जिंकण्यासाठी आता पहिल्या षटकात तर 21 धावा आलेल्या आहेत आणि एकूण 65 धावांचं आव्हान घेऊन जर उसरोली संघ उतरला असेल तर सूरज पाटीलवर कसं आक्रमण घेणार. चेंडूला जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारायचा होता. नक्कीच अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. तत्पूर्वी एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं 22 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज येणाऱ्या 23 चेंडूंवर. म्हणजे पहिल्या षटकात बघा ना क्रिश पाटीलवर कसं आक्रमण केलं. दीपक गंभे देखील एक चांगला ऑलराऊंडर आहे. दीपक गंभेनं स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन जर पाहिलं तर पहिलं षटक फेकलं असतं तर कदाचित रिझल्ट वेगळा आला असता. परंतु क्रिश पाटील देखील एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्यावर जबाबदारी दिली. त्यानं कुठेतरी जर पाहिलं तर थोडीशी जबाबदारी घेतली देखील. पण सुरुवात मात्र सुमित भगतनी जी केली आणि एंड मात्र जो राणा मोरेनं केला त्यामुळे पहिल्या षटका अखेर 21 धावा क्रिश पाटीलला पडल्या होत्या. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी पुन्हा एकदा चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमा रेषा पार. कमॉन डीजे. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा. थँक्यू डीजे. कशा प्रकारचा खेळ केला जातोय आपण पाहतोय. राणा मोरे पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका सजवतोय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. चेंडूला मिड ऑफ क्षेत्रामध्ये अडवला गेला. अगदी खराब थ्रो पाहायला मिळाला. एक धाव धावून पूर्ण केली. मिड ऑफ रिजनला आपण तेजस नारेला पाहतोय. रोहा तालुक्यातील एक मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं, ज्याला असा खेळाडू आहे. योगेश गंभे झाला, तेजस नारे झाला, दीपक गंभे झाला, सूरज पाटील झाला, 40+ खेळाडू आहेत ते सगळे. आणि आज मात्र त्यांना अनुभव आपला पानाला लावावा लागेल. कारण इथे जर पाहिलं तर समोर दिग्गज खेळाडू आहेत. मग राणा मोरे असेल, त्याच्यानंतर आपण पाहतोय की सुमित भगतला ऑन स्ट्राईक पाहतोय. आकाश तवसाळकरचं येणं बाकी आहे. शिवतेज पाटील येणं बाकी आहे. मधुर पाटील येणं बाकी आहे. जंबो जमीर दाखवे, सफीर दाखवे ही जोडी जर पाहिलं तर येणं बाकी आहे. आणि असं असताना निश्चित रूपाने एकीकडे उसरोली वंडर्स संघ ज्या प्रकारे फलंदाजी करतोय ना, त्या फलंदाजीच्या जोरावर निश्चित रूपानं विजयाकडं एक घोडदौड सुरू आहे उसरोली वंडर्स संघाची. कारण आता 20 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. पण असं म्हणतात की क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. आणि मग निश्चित रूपानं असं असताना इथून देखील सामना बदलला जाऊ शकतो. फक्त सूरज पाटीलला त्या प्रकारची खेळी करणं गरजेचं आहे. इथे मात्र अप्रतिम चेंडू टाकला होता, स्लॉक स्वीप केला आणि चेंडूला मात्र थेट पकडलं गेलं मिड विकेट क्षेत्रामध्ये. सौरभ विचारे अप्रतिम झेल टिपतोय. कमॉन डीजे. रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज यस कर्णधार आकाश तवसाळकर येतोय. आकाश तवसाळकर हे देखील नाव जर पाहिलं तर अलिबाग तालुक्यानं किंवा रायगड जिल्ह्यानं चांगलं ओळखलंय. वयानं अगदी कमी आहे. अगदी 22-23 वर्षाचा खेळाडू आहे. शरीरयष्टी बलाढ्य आहे. पण निश्चित रूपानं आपण पाहतोय आकाश तवसाळकरला 2-3 वर्षापूर्वी जेव्हा रॉयल बोरलीचा फेस्टिवल झाला होता श्रीवर्धनमध्ये, तेव्हा आकाश तवसाळकरनं आपला जलवा दाखवला होता आणि तो जलवा तेव्हापासून जो कायम ठेवला आहे तो अजूनही तसाच आहे. मग नवयुग चौल संघासाठी खेळताना किंवा श्रावणी चौलसाठी खेळताना आकाश तवसाळकरने नेहमी चांगला खेळ केलाय. आज मात्र जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच उसरोली वंडर्स संघाचा ॲज अ कॅप्टन म्हणून. मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं, मागच्या वर्षी आकाश तवसाळकरला याच स्पर्धेमध्ये आपण चौल संघाचाच कर्णधार म्हणून पाहिला होता. आणि निश्चित रूपानं मागच्या वर्षी खेळ थोडा प्रभावी झाला नव्हता, पण आज मात्र आकाश तवसाळकर कशा प्रकारची खेळी करणार पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर सूरज अंतिम चेंडू घेऊन आकाशसाठी. आणि आकाश जर आला असेल तर आकाश थांबणार नाही आहे. आकाशचे फटके आसमानी आहेत. या चेंडूला आकाशनं लॉंग ऑनच्या वर उडवलाय 6 धावांसाठी. कमॉन डीजे. खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला,
जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा. थँक्यू डीजे. यस, PNP बॉल ओव्हर, स्पेशल बॉल ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, या PNP चषकामध्ये आपण कित्येक खेळाडू पाहिले. काही जण आपला वेळ घेऊन खेळतात, काही जण पाहिलं तर बिनधास्तपणे आल्यापासून सुरुवात करतात. आपल्याला जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता मृणाल वर्सोलकर आल्यापासून सुरुवात करताना दिसला. त्याच्यानंतर आपण पाहिला तो म्हणजेच वळके ॲव्हेंजर्स संघाचा ॲशली फन्स, तो देखील जर पाहिलं तर आल्यापासून षटकार चौकारांची त्यांनी लयलूट केली होती. आज जर पाहिलं तर आपल्याला पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा आकाश तवसाळकर दिसतोय, आल्यापासून सुरुवात. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर निश्चित रूपानं हुसेन टाके देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर हे खेळाडू आहेत ज्यांना डिफेन्स ही परिभाषा नाही आहे त्यांची, त्यांना अटॅक करणं जमतं, अटॅकवर ते खेळतात. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर अटॅकला सर्वोत्तम समजलं जातं आणि तोच अटॅक या ठिकाणी या खेळाडूंच्या माध्यमातून केला जातोय. इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन तेजस नरे आलाय. तेजस नरे म्हटलं की एक अनुभवी व्यक्तिमत्व, एक जर पाहिलं तर मोठं नाव ज्याला म्हटलं जातं. आपण पाहतोय रोहामध्ये जर पाहिलं तर रोहा तालुक्यामध्ये त्याने अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. त्याच्यानंतर यावर्षीच्या RTPL मध्ये चांगली कामगिरी केलेली आपण त्यानं पाहिली. आणि निश्चित रूपानं आज जर पाहिलं तर PNP चषकामध्ये तेजस नरे कशा प्रकारची कामगिरी करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण दीपक गंभे स्वतः कर्णधार आहे. दीपक गंभे चांगली गोलंदाजी करू शकतो हे त्यानं कित्येक स्पर्धांमध्ये दाखवलेलं आहे. मी सुरुवातीला म्हटलं होतं की दीपक गंभे हा गुजरातमध्ये कार्यरत असतो, अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर पाहिलं तर आर्मीमध्ये कार्यरत आहे. पण असं असताना जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा प्रॅक्टिसला वेळ असतो, तेव्हा जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळतो. आणि आज तेजस नरेला कसा वापरणार पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्या चेंडूवर सुमित भगतला बाद केलंय तेजस नरेनं. कम ऑन डीजे. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. 17 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे आणि सुमित भगत मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद होऊन तंबूत परतलाय. चला उसरोली वंडर्स, लवकर फलंदाज पाठवायचा आहे. नवीन फलंदाज अभिषेक पाटील आलाय. अभिषेक पाटील देखील एक नाव मोठं आहे ना. म्हणजे आपण ऑक्शन डे पाहिला होता, PNP चषकाचं जे ऑक्शन झालं होतं, मला वाटते 5 फेब्रुवारीला ऑक्शन झालं होतं. आणि तेव्हा आपण पाहिलं की हाफिजींनी काय मॅनेज केलं होती टीमला. अगदी शिवतेज पाटील देखील त्यांनी घेतला, त्यांनी जर पाहिलं तर सुमित भगतला घेतला, त्यांनी अभिषेकला घेतला, त्यांनी जंबोला घेतला, त्यांनी सफीरला घेतला, त्यांनी चांगले गोलंदाजही घेतले. आणि असं असताना निश्चित रूपानं या प्रकारे त्यांनी संघ निवड केली होती. मग काही खेळाडू त्यांना अगदी चांगले नामवंत खेळाडू जे स्वस्तात देखील मिळाले, काहींना त्यांनी जास्तीत जास्त बोली लावली, त्यांना चढवले आणि त्यांना आपल्या संघामध्ये ठेवले. आता अभिषेक पाटील, आकाश तवसाळकर, सुमित भगत, निश्चित रूपानं त्याच्यानंतर आपण पाहिला राणा मोरे, त्याच्यानंतर शिवतेज पाटील, हे खेळाडू तुम्हाला एका संघात जर सलग खेळताना दिसत असतील तर नक्की त्या संघाची क्वालिटी काय असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पण असं असताना तेजस नरेकडे जो अनुभव आहे तो अनुभव त्यानं पूर्णपणे पणाला लावलाय. म्हणजे सुमित भगतला कशा प्रकारचे चेंडू टाकायचे, सुमित भगत कुठल्या चेंडूवर फसतो हे त्याला माहिती होतं आणि त्या प्रकारचा चेंडू त्यानं टाकला. सुमित बाद झाला. अभिषेक नाईक एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखला जातो. म्हणजे अलिबाग तालुक्यातील अभिषेक पाटील, माफ करा, अलिबाग तालुक्यातील रांजणपाडा गावाला बिलॉंग करताना हा खेळाडू आपल्याला दिसतो. आणि निश्चितच अशा प्रकारे ग्लान्स करून फटके खेळून तो जर पाहिलं तर संघाची धावसंख्या वाढवताना आपल्याला दिसेल. नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला कॅप्टन आकाश तवसाळकर देखील पाहायला मिळतोय. आकाश तवसाळकर देखील फटके मारून किंवा फटकेबाजी करून सामन्यामध्ये रंगत आणू शकतो. म्हणजे बघा ना, पहिले 2 चेंडू या ठिकाणी तेजस नरेनं टाकलेत. आपण पहिल्या 2 षटकांमध्ये पाहिलं होतं की संघ उसरोली वंडर्स जो आहे तो संघ पूर्णपणे सामन्यामध्ये आला होता. पण आता इथे तेजस नरेनं स्पेशल बॉलची ओव्हर हाताळली आणि मग या ओव्हरमध्ये 3 चेंडू आत्तापर्यंत फेकलेत आणि 3 चेंडूंवर आपण जर पाहिलं तर सुमित भगतला बाद केलाय आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एकच धाव 2 चेंडू टाकून खर्च केलेली आहे. म्हणजे अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी तेजस नरेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आता मात्र तेजस पुन्हा आलाय. स्ट्राईक एंडवर आकाश तवसाळकर पाहायला मिळतोय. या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेनं दीपक गंभे थोडा पुढा आला होता आणि आकाशनं तेच हेरलं. अप्रतिमरित्या फटका या ठिकाणी आकाश तवसाळकरच्या बॅट मधून आलाय. चेंडू गेलाय सीमा पार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला,
चौकारी षटकारांचा हा बोलबाला. थँक्यू डीजे. वेदांत, आपण एक गोष्ट बघतोय ना की या मॅचकडे आपण कसं बघणार की उसरोली वंडर वर्सेस खारगाव वंडर्स असं बघूया, किंवा त्याच वेळेला आकाश तवसाळकर वर्सेस दीपक गंभे असं आपण बघूया, किंवा मग आता तेजस नरे वर्सेस आकाश तवसाळकर असं बघूया. वेगवेगळ्या गोष्टीने वेगवेगळ्या अँगलने आता आपल्याला या सामन्याकडे बघावं लागेल वेदांत. नक्कीच सर. आणि सगळे जे खेळत आहेत ते लेजंडरी खेळाडू आहेत, त्यांनी आपला आपला काळ गाजवलाय. असं असताना दीपक गंभेनं काय केलं होतं, समोरची बाजू आकाशसाठी खाली ठेवली होती. तेजसचा चेंडू शॉर्ट पिच आला, त्याला वाटलं असेल की आकाश स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करेल, पण आकाशकडे ताकद आहे आणि तो शॉर्ट पिच चेंडू देखील लॉंग ऑन लॉंग ऑफला मारू शकतो हे त्याने दाखवून दिलंय. पुढचा चेंडू यावेळी लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, चेंडूला अडवलं गेलं मिडॉनमध्ये. आणि इथे मात्र एक धाव धावून पूर्ण केली एका धावेच्या सहाय्यानं. 43 धावा धावफलकावर, 13 चेंडू 22 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन तेजस नरे सज्ज होतोय. यावेळी लिडिंग एज लागली, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता का? नक्कीच नाही. दीपक गंभेनं चेंडू फेकला, चेंडू थ्रो केला. ऋतिक झावरे आपल्याला यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं त्यानं जोपर्यंत चेंडू अडवला तोपर्यंत निर्धाव चेंडूची फेक झाली. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या आणि त्याच्यानंतरचं हे षटक म्हणजे म्हणतो ना आपण की एखादा गोलंदाज असा असतो जो आपल्या संघासाठी ट्रम्प कार्ड म्हणून समोर येतो. आणि तो गोलंदाज काल जर पाहिलं तर काल आपल्याला पाहायला मिळाला नांदगाव निंजास संघाकडून खेळताना गैनीनाथ कटोरे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपल्याला निखिल धारवे पाहायला मिळाला होता, सुनील पाटील पाहायला मिळाला होता, आज किशोर नाईक पाहायला मिळाला आहे. आणि इथे जर पाहिलं तर आपल्याला तेजस नरे देखील त्याच प्रकारची कामगिरी करताना दिसलाय. म्हणजे पहिले जर पाहिलं तर 3 षटकं संपली, 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 43 धावा आल्या. जिंकण्यासाठी 12 चेंडू 22 धावांची गरज आहे आणि तेजस नरेच्या या षटकामध्ये एक गडी बाद होऊन फक्त 7च धावा आल्या. म्हणजे अप्रतिम गोलंदाजीचा नमुना आतापर्यंत पेश झालेला पाहायला मिळाला, तो म्हणजे जर पाहिलं तर खारगाव हंटर्स संघाच्या माध्यमातून. पण असं असताना इथे मात्र आता गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज स्वतः कॅप्टन दीपक गंभे आला असेल तर आकाश तवसाळकर त्याच्यावर कशा प्रकारचं आक्रमण करणार? कारण आकाश तवसाळकर आणि खैराळे गाव हे सहसंबंध जोडलेले आहेत. अगदी जर पाहिलं तर आकाश आणि खैराळे हे कायम नातं जोडलेलं आहे. आणि असं असताना कित्येक वर्ष आकाश खैराळ्यातून किंवा खैराळे संघासाठी पण आपल्याला खेळताना दिसलाय. त्यामुळे दीपक गंभेची खेळी काय आहे ते आकाश तवसाळकरला चांगलं माहिती आहे, आकाश तवसाळकरची खेळी काय आहे ते दीपक गंभेला चांगलं माहिती आहे. आणि मग असं असताना दीपक गंभे टू आकाश तवसाळकर कशा प्रकारची फलंदाजी आणि गोलंदाजी होणार? गोलंदाजी मार्कवर दीपक गंभे आकाशसाठी. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ताकदवान फटका आहे. आकाशच्या बॅट मधून निघालेला फटका आग ओकत काऊ कॉर्नरच्या दिशेने जातोय. 1 बाउंस सीमा पार. कम ऑन खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोल. बघा ना, अप्रतिम फटका या ठिकाणी आकाशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आपल्याला लॉंग स्टॉप रिजनला मझर गौरी देखील पाहायला मिळतोय. रोहा रॉयल्स संघातून बिलॉंग करतो, एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो. पण इथे मात्र दीपक गंभेचा इन स्विंगर किंवा जर पाहिलं तर ऑफ कटर चेंडू ज्या प्रकारे टाकला गेलाय, चेंडू देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. एक चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे दीपक गंभेला चांगलं माहिती आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपक गंभे आकाश तवसाळकरसाठी. लेग स्पिन केला होता चेंडूला, पण आकाशच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाय आणि चेंडू मात्र लॉंग लॉंग आणि लॉंग गेलाय. कम ऑन डीजे. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू डीजे. टार्गेट जे होतं ते टार्गेट अगदी सोपं करून ठेवलंय आकाश तवसाळकरनं. 9 चेंडू आणि 12 धावांची आता गरज आहे. काय फलंदाजी केलेली पाहायला मिळाली. आकाश तवसाळकरला एकदा विचारलं होतं की फलंदाजी करताना कशा प्रकारचं प्रेशर असतं. तो म्हणतो मी बॉलर हा बॉलर आहे हे समजून खेळतो आणि त्याच्यामुळं कुठलाही गोलंदाज असला तरी त्याच्यावर आपल्याला आक्रमण करायचं आहे. हे आकाश तवसाळकरचं गणित आहे आणि ते गणित या ठिकाणी पुन्हा एकदा आकाश तवसाळकर खोलताना आपल्याला दिसतोय. या चेंडूला देखील सीमा पार पाठवतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार या ठिकाणी आकाश तवसाळकरच्या माध्यमातून लगावला जातोय. आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, थँक्यू डीजे. डाव. 1 डाऊनला आलाय आकाश आणि 27 धावांवर नाबाद खेळतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आकाश तवसाळकरच्या या फलंदाजीसाठी.
खऱ्या अर्थानं उसरोळी संघाला थोडाफार संकटात टाकला होता तेजस नरेच्या गोलंदाजीनं, पण त्याच्यानंतर आकाश तवसाळकरनं जी फलंदाजी केलेली आपण पाहिली, अगदी दीपक गंभेवर हाणामारी. षटकारांची हॅट्रिक होणार का? षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी आकाश तवसाळकरच्या बॅटमधून आणि हा विजयी फटका आकाश तवसाळकरच्या माध्यमातून लगावला गेलाय. दीपक गंभेवर आक्रमण केलं आकाश तवसाळकरच्या माध्यमातून. 33 धावांची नाबाद खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. अप्रतिम क्रिकेट आकाश तवसाळकरच्या माध्यमातून विजयी झालाय. मुस्कान 11 मांडला पुरस्कृत उसरोली वंडर्स संघ. एकदा जोरदार टाळ्या आकाश तवसाळकरसाठी कमांडीचे. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. सरी गाव छोटा Thank you, तरी DJ. गाव मोठा, खेळूया Thank you, गाव DJ. नवा. या ठिकाणी या सामन्याचा सामनावीर ठरलाय नो डाऊट कॅप्टन आकाश तवसाळकर. आकाश यायचं आहे सामन्याचं सामनावीराचं पारितोषिक आपण घ्यायचं आहे आणि निश्चित रूपानं यानंतर सुरू होणारा सामना असेल तो म्हणजेच एकीकडे आपण पाहू ते म्हणजे राजपुरी पॅन्थर्सला आणि दुसरीकडे पाहू आपण चेंडरे चॅलेंजर्स संघाला.